घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय। अद्यापर्यंत दुर्घटनेच्या स्थळी काम सुरू असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या राखी जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली। या ठिकाणी होर्डिंग उभारलं, त्याचवेळी पाया कमकुवत उभारला, त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात राखी जाधव यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण पाहूया त्यांचं म्हणणं। घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेमध्ये एकूण 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे। आता राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी राखी जाधव आहेत, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अध्यक्ष। ताई, काय सांगाल? 16 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली। खरं तर आकड्यांची तफावत कुठेतरी वाटते का? तुमच्या शंकेचं निरसन तरी झालंय का? नाही, कालपर्यंत 16 मृतदेह जे आहेत राजावाडी रुग्णालय या ठिकाणी गेले असं त्यांनी घोषित केलं। आता आजही आपल्याला त्या ठिकाणी अशी माहिती मिळते की जो मोठा एक गडर जो आहे, म्हणजे असे 4 होते, त्याच्यापैकी 2 त्यांनी काढले, अजून 2 काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्या खालीही काही गाड्या आणि बाईक्स आहेत असं त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे। लोक मृत पावलेले आहेत किंवा ज्यांच्या परिवारातले जी लोक आहेत, आज त्यांची परिस्थिती पण त्या ठिकाणी खूप नाजूक आहे। त्यांना त्यांच्या परिवारातल्या लोकांचं म्हणजे त्या ठिकाणी एक्सपायर्ड झालेले आहेत, पण त्यांचं बॉडी त्यांना मिळत नाही आहे। अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पण त्या ठिकाणी होत आहेत आणि लोकांचं म्हणून त्या ठिकाणी थोडासा आक्रोश पण त्या पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेने ठरवलं तर एका दिवसामध्ये एखाद्या सर्वसामान्य झोपडीधारकाचं घर ते डिमॉलिश करतात जर ते अनधिकृत असतं, तर इतका भव्य होर्डिंग तुम्ही वर्षभर त्या ठिकाणी नजरेने पाहत राहणार आणि अपघात घडल्यानंतर तुम्ही कारवाईला पुढे येणार, मला वाटतं हे योग्य नाही। रेल्वे प्रशासन आता यावरती नक्की काय निर्णय घेतं आणि काय कार्यवाही करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।